तो बसता को नमस्कार योकार म्हजे बरोबर आसा सुनील सिग्नापूरकर आणि सेसिल रॉड्रिग्स. आज मेनली जे पब्लीक वर्क्स चल्ल्या गोंयांत ताजेर आमी तुमचे कडेन उलोवंक सोदताले आनी तुमच्या माध्यमांच्यान जे कन्सर्न मंत्री आसा किंवा वायस चेअरमॅन आसा तांच्या कडेन प्रश्न आशिल्ले. काल आमी पळयले की PWD मिनिस्टर बाब निलेश काब्राल ताणें थोडे स्टेटमेंट केले रिगार्डिंग अटल सेतू. खरें म्हळ्यार अटल सेतू येता GSIDC अंडर, पूण PWD मिनिस्टरान ताचेर कित्याक कमेंट केलो म्हाका खबर ना, पूण हांव तरी पूण त्या खातीर बाब निलेश काब्रालाक रिस्पॉन्ड करूंक सोदता. तांणी दोन स्टेटमेंट केले. एक म्हळ्यार ही सेड दॅट IIT मद्रास अशी एक हेडलायन वाचली हांवें आतां, IIT मद्रास टू स्टडी पॉटहोल्स ऑन अटल सेतू. ही म्हळ्यार एक्चुअली आता IIT मद्रास लास्ट जुलयाच्यान हो इश्यू स्टडी करता. आमी सगळे जाणां 2019 हो इनॉग्रेट जाल्लो ब्रिज, ताच्या मागीर एक वर्स सुद्दां सारको चलूंक ना. एका पावसा नंतर कितलेशेच प्रॉब्लेम जाले, एका सायडीचे तांचो रॅम्प सिंक जालो, इतलेशेच पॉटहोल्स जाले आनी ब्रिज हो चड बंद आनी कमी ओपन असो जाल्लो आसा फाटल्या 3 वर्सांनी. तर हांव बाब निलेश काब्रालाक सांगूंक सोदता एटलिस्ट लास्ट जुलयाच्यान तर IIT मद्रासान हो इश्यू ते स्टडी करतात आनी एक्चुअली आतां मे एंड पर्यंत ताजो रिपोर्ट येवपाचो आसा. आनी आय होप ह्या रिपोर्टान जे ह्या ब्रिजान जो स्कॅम जाला ताच्या बद्दल हांव तुमकां सांगूंक सोदता तो उगडो जातलो अशी म्हजी आशा आसा. दुसरो तांणी एक प्रॉमिस केला की फुडल्या पावसा पर्यंत गोंयांत सगळे पॉटहोल्स आपूण काबार करतलो म्हणून. आनी तशेंच एक कितें तरी सांगलें की पावसान सुद्दां पॉटहोल भरपाचें एक नवें मशीन ते इंट्रोड्यूस करतले. अशे 2-3 स्टेटमेंट्स केले. हांव अटल सेतूचेर उलयतां आनी बाब सुनील आनी मॅडम सेसील PWDच्या कामाच्या बद्दल उलयतली. जशें सांगलें मे एंड पर्यंत आतां ह्या अटल सेतूचो रिपोर्ट येवपाचो जालो आनी हाजो खरें कारण पॉटहोल्स जावपाचे ते आमी मुद्दम समजूंक जाय. कित्याक मिनिस्टर कितें स्टेटमेंट करता, व्हडली व्हडली नांवां घेता, IIT मद्रास आनी कोण कन्सल्टंट आनी सामान्य मनशाक कळना बाबा ज्या सामान्य मनशाचे टॅक्साचे 100 आनी कोटी ज्या ब्रिजार मोडिल्ले गेले तरी पूण हो ब्रिज आमकां वापरपाक कित्याक मेळना. पयलीं म्हळ्यार अटल सेतूचेर जे पॉटहोल्स आसा ते नॉर्मल आमकां रस्त्याचेर पॉटहोल्स आसता तशें न्ही. हे मातशे वेगळे तरेचे पॉटहोल्स. नॉर्मल रस्त्याचेर कितें आसता, डामर खूब कमी घालतात आनी ताच्या खातीर उदक भितर वता आनी ते सगळे पोखरून काडून मागीर ते व्हडले व्हडले खड्डे जाता. तसोच ब्रिजाचेरूय डेफिनेटली डामराचो इश्यू आसा, ताचे बद्दल बाब सुनील तुमकां डेफिनेटली सांगतलो. पूण अटल सेतूचेर आनी एक व्हडलो स्कॅम जाल्लो आसा. जशें आमी सगळे जाणां अटल सेतूचो कॉन्क्रीट ब्रिज आसा आनी ताच्या वयर डामराचो रस्तो लायिल्लो आसा आनी डामर आनी कॉन्क्रिटा भितर ते एडिशन जावपाक, ते घट उरपाक ताच्या खातीर एक केमिकल घालप आसता, एक एडिशन कोट आसता. आनी हो कोट जेन्ना करेक्ट मटेरियल आनी करेक्ट तरेन लायतकूच कसलोच प्रॉब्लेम जायना. खंयच्या ब्रिजार तुमी पळयल्यार बरो जो बांदिल्लो आसा तातूंत 15, 20, 25 वर्सां सुद्दां कसलोच खड्डो येवपाची शक्यता येवंक जायना. इफ द एडिशन बॉन्ड
the adhesion coat is the right material and it is installed in the right way. तर आमचो असो आरोप असा की अटल सेतून जो एडिशन कोट घाला इट वॉज यूज्ड एज अ इन्फिरियर मटेरियल, जो काही कारणा खातीर जो स्कॅम हांव तुमचे बद्दल मुद्दम सांगू शकता. दॅट एडिशन कोट दॅट वॉज यूज वो रॉंग मटेरियल वापरिल्लो. कितें आसता, एडिशन कोट घालतकच जेन्ना गरम डांबर घालता त्या गरमे खातीर दॅट एडिशन कोट गेट्स अ थर्मल शॉक आणि त्या थर्मल शॉका खातीर तो एडिशन बॉन्ड डिस्ट्रॉय जाता आणि त्या खातीर आज आमी जे अटल सेतूर पॉटहोल्स पळयता ते डांबरा खातीर आसाच, पूण मेन आनी एक रिजन आसा तो म्हळ्यार जे एस्फॉल्ट लेयर आसा तो कॉन्क्रिटाक दसना म्हणून ताचे कपचेच वता आणि त्या खातीर येदे येदे व्हडले आमी खड्डे ताचेर अटल सेतूचेर पळोवपाक दिसता आमकां. आणि हे जे डिबॉन्डिंग जाला बिटवीन द एस्फॉल्ट लेयर अँड द कॉन्क्रीट लेयर हाच्या खातीर कितले प्रॉब्लेम जाले तुमी आतांय पळयता आणि भंय दिसता सांगपाक की फुडें हाच्या पेक्षा व्हडले प्रॉब्लेम जावंक शकता. पॉटहोल्स तर आसात, हाच्या खातीर चलोवपाक गाडी खूब त्रास जाता. दुसरो व्हडलो प्रॉब्लेम आमी पळयता की लोक 80-100 ह्या ब्रिजाचेर चलयता आणि एकदम मदीं पॉटहोल आयलो, केन्ना येता तो कळना. एक दीस पावस पडलो, दुसऱ्या दिसा कळटा की येदो व्हडलो खड्डो जाला म्हणून, आणि एक रेस ती चल्ल्या हे खड्डे पुरोवपाची. पूण प्रॉब्लेम असो जाला की खड्डे लोकांक कळना खंय आसा ते अटल सेतूचेर, आणि त्या स्पिडीचेर जेन्ना एकदम ब्रेक मारता तेन्ना फाटल्यानच्यो गाडयो येवन कितलेशेच ऍक्सिडेंट जाले आमी पळयल्या. म्हाका दिसता फाटल्या 2-3 आठवड्यान भरपूर ऍक्सिडेंट जाल्ले आसा आणि ते पावसा खातीर हे पॉटहोल्स वाडत रावल्या. सो दॅट इज द कॉज. सो दिस इज अ रिस्क टू द पीपल्स लाईव्स. म्हणजे ह्या एडिशन कोर्टाच्या करप्शना खातीर, अटल सेतूच्या पॉटहोल्सा खातीर आज लोकांच्या जीवनाक धोका आसा बिकॉज ऑफ दिस करप्शन. आणि हाच्या फुडें सुद्धा हे पॉटहोल जायत रावले आणि आता मॉन्सून सीझन परत येवपाचो जालो, हे उदक भितर वचत रावले आणि फुडली थोडी वर्सां अशें जायत रावले जाल्यार जो कॉन्क्रीट ब्रिज आसा तातून सुद्धा करोजन जावन वो ब्रिज सुद्धा पडपाची शक्यता आसा. तर येदेशे धाकटेशा करप्शना खातीर केदो व्हडलो ताचो इम्पॅक्ट ऑन द सेफ्टी अँड द कन्व्हिनियन्स अँड द लाईफ्स ऑफ सिटिझन्स जावंक शकता हे आमी तुमचे समोर दवरूंक शकतले. तर तुम्ही म्हणटले येदेशा केमिकला खातीर येदो व्हडलो स्कॅम कसलो काय म्हणून. हांव सांगूंक शकता की हो जो केमिकल सिलेक्ट केला, जो इन्फिरियर केमिकल, जो अनसुटेबल, टेक्निकली इनकरेक्ट केमिकल जो सिलेक्ट केला, वो फक्त अटल सेतून न्ही, वो केमिकल ऑलमोस्ट देशाचे सगळे जे व्हडले प्रोजेक्ट आसा तातून सिलेक्ट केल्लो आसा. नॉट जस्ट अटल सेतू, पण आता जो दिलीप बिल्डकॉन जो जुवारी ब्रिज बांधता तातून सुद्धा होच मटेरियल सिलेक्ट केल्लो आसा. आणि गोंयानूच न्ही, सगळ्याक म्हळ्यार इवन मुंबय आणि खंय खंय फॉर एक्झाम्पल जो नवशिवा आता ट्रान्स हार्बर लिंक चल्ला, व्हडलो म्हणजे हजारांनी कोटीचो प्रोजेक्ट, तातूंचो केमिकलाचो कॉस्ट फक्त ऑलमोस्ट 200 कोटी थंयच जाता. तर येद्या लेवलाचेर इवन जो केमिकल तुमकां दिसत की बाबा हो सामको धाकटो मटेरियल म्हणून, पूण बिकॉज ऑफ द एरिया अँड बिकॉज ऑफ द कॉस्ट हो 100 कोटीचो स्कॅम हो ह्या केमिकलाचेरूच जाल्लो आसा. आणि हांव कितें म्हणटा तें तुमकां कळटलें, कित्याक इलेक्शना पयलीं घाई करून ह्या सरकारान बांबोळे टील आगशे पर्यंत बायपास जो उगडला ताजेरूय आता एक पावस पयलो पडपाचो आसा. ह्या पावसा नंतर त्या रस्त्याचे कितें हालत जाता तुम्ही मुद्दम पळयात, बिकॉज दिस सेम केमिकल हॅज बीन पुट वॉट हॅज बीन पुट इन अटल सेतू अँड दिस ब्रिज इज गोइंग टू हॅव द सेम प्रॉब्लेम्स एज अटल सेतू. तर आमी आज GSIDC वायस चेअरमॅन जे आसा बाब जोशुआ डिसुजा, जांचे कडल्यान काय आयकूंक येना, जावं if Mr. Cabral wants to respond, he can respond, or if the GSIDC chairman who is the CM, Mr. Pramod Sawant, he wants to respond, he can respond. आमकां दोन प्रश्न आसा. पयली म्हळ्यार हो जो तुमकां सांगले हांवें, हो केमिकल वापरपाचे जे डिसिजन has it been taken because of this suppliers proximity to the central government? सेंट्रल गव्हर्नमेंटाचो ताजे मिनिस्टराकडे कॉन्टॅक्ट आसा म्हणून ताणें देशभर जितले पब्लीक प्रोजेक्ट्स आसा तातून बरो केमिकल सोडून आपलो केमिकल वापर म्हणून हो प्रेशरान हो सिलेक्ट जाल्लो काय ना, हाजो प्रश्न हांव मागता डॉक्टर प्रमोद सावंता कडल्यान, हू इज द चेअरमॅन ऑफ GSIDC. आणि दुसरो इशू आसा
तर म्हाका दिसता थोड्या दिसान आपुणूच भायर येवंक शकता. पूण आय थिंक गव्हर्मेंट ऑफ गोवा नीड्स टू बी ऑनेस्ट विथ द पीपल. L&T जो ब्रिज बांधला, दे न्यू अबाउट दिस. तांकां खबर आशिल्लें की हो केमिकल जो वापरला that is not correct for it, that is not appropriate, it is technically incorrect. म्हाका विचारूंक जाय, has L&T withdrawn their guarantee for the Atal Setu bridge? हे दोन प्रश्न हांव डॉक्टर प्रमोद सावंत, चेअरमॅन ऑफ GSIDC, मिस्टर जोशुआ डिसुजा, वायस चेअरमॅन ऑफ GSIDC, आणि निलेश काब्राल, PWD मिनिस्टर, तिघांकूय विचारूंक सोदता तुमच्या माध्यमांच्यान. तुम्ही मुद्दम ह्या तिघांकूय विचारचे आणि हो येदो व्हडलो स्कॅम जो जाला which is putting lives of Goan at risk. हो हाजो खरो रिजन कितें? हे IIT मद्रासान 1 वर्स 2 वर्स कितें करीत रावत, पूण खरो रिजन कितें? आणि म्हाका दिसता इट इज अ टॅक्टीक टू डिले टील द गॅरंटी एक्सपायर्स आणि मागीर ते L&Tचेर घालूंक शकना अशें कितें तरी हो एक षडयंत्र आसा काय अशें म्हाका संशय येता. सो हे प्रश्न तुमच्या माध्यमांच्यान मुद्दम तुम्ही ह्या मंत्र्यांक विचारात आणि हे गोंयकारांक कळुनी की वॉट इज द रियालिटी बिहायंड अटल सेतूज करप्शन. म्हाका सुनील सिग्नापूरकराक PWD आणि एस्फॉल्ट रस्त्यांचेर जे करप्शन जाता ताच्या बद्दल 2 मिनटां. पॉटहोल जे आसा ते खरंच एक चिंतीत सब्जेक्ट आसा. तेजेर आमचे कितकेशेच गोंयकार लायफ लूज जाल्ले आसा, एक्सिडेंट जावन, प्लस दे स्पेंडिंग द हार्ड अर्न मनी इन मेंटेनिंग द कार्स, स्कूटर्स. सो खरोच एक व्हडलो प्रॉब्लम आसा. आणि हालींच आमच्या PWD काब्रालान सांगले की आपूण हे पॉटहोल्स कित्याक पडटा ते IIT मद्रासाक कन्सल्ट करतलो म्हणून. आयज आमानी पाटी ताका एक सोल्युशन दिता फ्रीचे. वॉट इज द एक्च्युअल प्रोसेस, वाय द पॉटहोल्स कित्याक पडटा पळय ते. प्रोसिजर असो आसा, जेन्ना कॉन्ट्रॅक्टर काम एप्लाय करता तो 20% बिलो वयता कॉन्ट्रॅक्टर. ते 4-5 जाण कॉन्ट्रॅक्टर 20% बिलो गेल्ल्या कारणान ते काम कोणाक दिवचे हे टेक्निकल सेक्शन मिनिस्टर तेंचेर अवलंबून आसता. थंय पयलें सेटिंग जाता ते कोणाक काम दिवचे, कोण व्हडले बॅग पावयता ताका ते काम पडटा. हे जालें पयलें सेटिंग. सेकंड सेटिंग, जेन्ना टेक्निकल सेक्शनान ताका वर्क ऑर्डर दिवपाची आसता कॉन्ट्रॅक्टराक, ते वर्क ऑर्डर दिवपाक त्या काम चालू करपाक हे सेकंड सेटिंग जाता. थंय बॅग पावचे पडटा. थर्ड, जेन्ना कॉन्ट्रॅक्टराक वर्क ऑर्डर मेळ्ळी हातीन, जेन्ना तो काम चालू करता तेन्ना तो हॉट मिक्स प्लांटाचेर ताका सपोज 1000 बॅरलाचो हॉट मिक्स आसा. सो हे 1000 बॅरलां ताका ती हॉट मिक्स प्लांटार टेक्निकल सेक्शन दाखोवपाचें आसता. ते 1000 बॅरलांक हांव एक स्टेटमेंट करता, ते 1000 बॅरलांक तेजी 300 बॅरलां खाली आसता. ते 1000 बॅरल 30%, 300 बॅरलां ती खाली आसता. हे सगळे कोणाक सगळे हे काब्रालान खबर काडची हितून कोण सेटिंग करता. थंय तिसरें सेटिंग जाता. दॅट इज द मेन कॉज, एडिंग लेस बिट्युमिन. जशें आमी कॉन्क्रिटान कमी सिमेंट घालता पळय तशें हे हॉट मिक्सान कमी बॅरलां, 15,000 एक बॅरल. सो 300 into 15,000 पळय कोणाच्या बोल्सान पयशे वयता हे खबर काडपाची काब्रालांक. दिस इज द मेन प्रॉब्लम ऑफ द पॉटहोल्स. मागीर जेन्ना ते हॉट मिक्स जावन ट्रकान घालून जेन्ना रस्त्यार सायटीन एक्झिक्यूट जाता तेन्ना ते मिशीन आसा ताका सेटिंग आसता थिकनेसाची. थंय थिकनेसाचेर सेटिंग करता. काब्रालान हेजेर लक्ष घालपाचें, त्या थिकनेसाचेर लक्ष घालपाचें. थिकनेसाचेर कोण सेटिंग करता, कोण पयशे खाता पळय तो. दिस इज द मेजर प्रॉब्लम. हे सगळे तेणी काब्रालान आपलो पयलींचो PWD एक्सपिरियन्स PWD मिनिस्टर ढवळीकाराक विचारपाचें. आनी हांव आनी एक स्टेटमेंट हे सगळे हांकां खबर आसा. आपूण कितें सांगलां पळय सगळे प्रोसिजर ताका खबर आसा. दे आर ओनली इंटरेस्टेड इन एस्टिमेट्स. तांकां खड्डे पडलेले जाय. खड्डे पडिना जाल्यार एस्टिमेट खंयचो येतलो. दे ओनली तांकां लोकांच्या जिवाचो पडलेले ना. तांकां लोक आपले स्वताचे लायफ हे जाता, मेंटेनन्साक गाडये मेंटेनन्साक पयशे भरता तांकां पडलेले ना. दे आर ओनली इंटरेस्टेड इन एस्टिमेट्स. खड्डे पडल्यारूच दुसरो रस्तो एस्टिमेट येतलो. सो काब्रालान जर तो खरो आसा ताका हे जावपा जाय, ही शूड ह्या हेतून लक्ष घालपाचें. PWD डिपार्टमेंट फुल फॉर्म म्हणल्यार पब्लीक वर्क डिपार्टमेंट. पब्लिकाचें काम करपाक जाय.
जेन्ना उदकाचे इश्यू आसा, रस्त्याचे इश्यू आसा, न्यू रस्ते बांदपाक जाय, सारखे रस्ते करपाक जाय, ते डिपार्टमेंट PWD हँडल करता. आणि हुंय पयशे घालपाक जाय कोण प्लॅन करता? PWD डिपार्टमेंट. आता लोकांचे इतले इश्यूज पेंडिंग आसा, उदकाचे नाजाल्यार रस्त्याचे इतले इश्यूज पेंडिंग आसा, आणि आमकां आयज गमला की एक न्यू proposed division office building for PWD at Santines, Panjim, Goa. कितले पैसे? 22 crores 40 lakhs 93,150 rupees. 22 crores. इतले इश्यूज पेंडिंग आसा आणि तांकां एक न्यू बिल्डिंगाक पैसे सायडीक धरला. फ्यू मंथ्स अगो तुवें म्हाजे एक व्हिडिओ व्हायरल जाता ते पळयला. ते रस्त्यार एक लोकल पब्लीक ही वॉज कटिंग द रोड फॉर वॉटर कनेक्शन. हांव नको तुमी पळयला जाल्यार तो व्हायरल गेलो. ऑलमोस्ट 2 लाख व्ह्यूज मेळ्ळे म्हाका. हांवें ताका एकूच विचारलें, बाबा तूं कित्याक करता हें काम? ताणें कितें सांगलां म्हाका? स्टाफ ना म्हणून PWD डिपार्टमेंटान सांगतनेस. आणि ताणें सांगला की आमकां उदीक जाय म्हणून आमी ते पायप घालता विदाउट परमिशन. आणि सांगता की परमिशन दिला म्हणून. काय ना हातीन. रातचे 12 o'clock in the night. Is it the duty of the public to do road work? आणि बिल दिवन तांकां दिवपाक जाय. आणि एक बायल म्हाका मेवली रस्त्यार सांगता की बाय मातशें सेसील आमकां मातशें हेल्प कर म्हणून. कितली वर्सां जाली हांव म्हाका एक वॉटर पायप कनेक्शन जाय. पोतून हांव वयता ऑफिसान, पूण ती म्हणटा अंडरस्टाफ हा म्हणून. कोण ना सँक्शन करपाक उदकाचे इतले त्रास जाता. आता लास्ट मंथ तुवें पळयला, ऑल ऑफ यू हॅव पुट फॉरवर्ड द न्यूज ऑफ तालिगांव लोकल्स फेसिंग वॉटर इश्यूज. इतले बारीकशे उदीक येता लोकांक. पंचायत सायडीक 1 वर मेळटा तांकां सकाळचे 6:30 ती 7:30. CCP सायडीक तालिगांव कॉन्स्टिट्युएन्सी 2 पाटी उदीक मारता, एक सकाळ एक सांजे. आनी इतले बारीक उदीक येता आणि इतली वर्सां जाली लोकांक त्रास जाता. इतले कन्स्ट्रक्शन वाडला तालिगांव आणि लोकांक इतले भादीसर हा उदकाचे ते कोण पळयना. पूण तांकां न्यू बिल्डिंग 22 crores सायडीक दवरला न्यू बिल्डिंग बांदपाक. आनी लोक स्टाफ अंडरस्टाफ हा थिंगा ते पयले सारके कर. लोकांक कितें इश्यूज हा, उदकाचे इश्यू हा, न्यू पायपा घालात. इतले आमचे सोसायटीज आसा तालिगांव. आय कॅन इवन से 1 or 2, एटलीस्ट 15, I think so 30-40 सोसायटीज आसा तालिगांव. इफ यू गो टू एवरी सोसायटी एज यू ऑल एज प्रेस रिपोर्टर्स इचार कितले टँकरी आता सोसायटीन दीस भर आणि कितले म्हयन्यांनी पैसे भरपाक जाय लोकांनी. सो दिस इज पब्लिक इज फेसिंग इनकन्विनियन्स. लेफ्ट राईट सेंटर PWD परमिशन दिता तांकां हा पैसे हा न्यू बिल्डिंगा काडपाक, पूण लोकांचे इश्यू सॉल्व करपाक अजून पासून पैसे ना. तालिगांव कित्याक? गोंयभर तुमी विचारात लोकांक इतले त्रास कितले जाता ते. आमचे हिंगा एक हनुमान नगर एक गांव आसा, 24 हाऊसेस अजून पासून PWD कनेक्शन पावंक ना थिंगा. PWD कनेक्शन उदकाचे कनेक्शन पावंक ना. हांवें पासून व्हिडिओ काडला, दाखयला इतले 24 पायप्स वेव्हान वयता आणि ते पंप करता आणि मे म्हयन्यांनी टँकर येवन फिल करता बाय. असले आमची परिस्थिती. PWD तांकां पैसे दिता काय दिना. पूण 22 crores हा सायडीक दवरपाक. रस्त्याचे प्रॉब्लेम पळय, जेन्ना एक्सिडेंट जाता लोकांक, दे आर अर्निंग मेंबर ऑफ द हाऊस गेट्स इंजर्ड अँड डायज ऑन द रोड. PWD कॉम्पेन्सेशन दिता त्या फॅमिलीक. So it's very important that Public Work Department, PWD, has to pull their socks up and work for public safety to solve public inconvenience. This is a major issue, and Goa is supposed to be known as a tourism state. Tourism state is not only known all over India, it's known all over the world. पण आता जेव्हा टुरिस्ट येतात परिस्थिती किती उदीक ना सारखे, रस्ते ना सारखे, बेसिक फॅसिलिटी सारखे ना. And it is a shame that PWD again and again is keeping aside money for what they want to spend. 22 crores for a new project to build a Santines PWD department, a new division block. So Mr. Nilesh Kabral, please assess with your JE and your AEs to check where is the problem. Solve those issues first.
जे हुंय लोकांचे प्रॉब्लेम हा, लोकांक त्रास जाता ते पहिले सॉल्व करपाक जाय. जे हुंय अंडरस्टाफ हा ते पहिले सॉल्व करपाक जाय. And then you decide whether you want to build new construction or not. Every building needs a renovation. Painting करपाक जाता, plaster करपाक जाता. New building. Please, Mr. Nilesh Karwal, you are given this position. Don't misuse it, but interrogate with it with the AE and the JE. Where is the real problem with the water department and the road department, and get this issue solved earliest before we lose more lives and before people die without water. Thank you. नाही काय LNT विड्रॉ झाले ते हितून अटल सिटीची हितून कॉन्ट्रॅक्ट झाले ऑलरेडी कन्फर्म. ते विचारता ना हांव तेच प्रश्न करूंक सोदता. अशें आमकां फ्रॉम सम सोर्सीस अशें आयकून आयलां की L&T is not giving the required guarantee for that portion of the work, कित्याक तांकां तो केमिकल चेंज करपाक लायलो म्हणून. हो प्रश्न हांव विचारूंक सोदता JSID चेअरमॅन मिस्टर प्रमोद सावंताक. सो दिस इज अ क्वेश्चन आय एम आस्किंग. आणि कितें आसा, इतली वर्सां आतां चल्ला हो प्रॉब्लम. पॅच वर्क करून लोकांची दिशाभूल करता. थोड्या वर्सांनी तो गॅरंटी पिरियड सोंपतलो. मागीर कोण जबाबदारी घेतलो? मागीर आमचेच परत टॅक्साचे पयशे वापरून द ओनली सोल्युशन इज जो केमिकल, जशें सांगले, जो केमिकल वापरला दॅट इज टेक्निकली रॉंग, इट इज नॉट सुटेबल. आणि ओनली सोल्युशन इज जो सगळो डामर घाला पळय तो काढून नवो करेक्ट केमिकल घालून परत ताचेर पेविंग करूंक जाय. दॅट इज द ओनली सोल्युशन. आणि ते कोण करतलो? इफ L&T मिस्टेक केली जाल्यार L&T करूंक जाय आशिल्लो. L&T एज पर माय सोर्सेस इज नॉट एडमिटिंग दॅट इट इज देयर मिस्टेक. तांकां फोर्स केल्ले खंय हो केमिकल वेगळो यूज करपाचो. कोणी सो त्या तो म्हजो दुसरो प्रश्न की बाबा खंयच्या तरी सेंट्रल मंत्रीच्या लागींचो कोण तरी सप्लायर आसा, ताणें फोर्स केला काय म्हणून. दॅट इज माय सेकंड क्वेश्चन. सो हातून हो स्कॅम उगडो जावंक जाय. आणि जशें म्हळें, फक्त अटल सेतूचो प्रॉब्लेम न्ही, गोंयानूच पळयल्यार इवन जुवारी ब्रिजाचो प्रॉब्लेम जातलो. आणि ह्या पावसा नंतर तुमकां जे आतां बायपासची सेक्शन उगडल्या बांबोळी टी लागची, ताजे वयल्यान तुमकां कळटलें हांव खरें म्हणटा काय फटी म्हणटा. थँक्यू. थँक्यू.